समस्त शेतकरी मित्रांना विनंती आहे, सकाळी दिलेल्या मेसेजप्रमाणे त्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर देखील वाढलेला आहे आणि विशेष करून कन्नड सिल्लोड पट्ट्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी वातावरण सक्रिय व अचानक होऊ शकतं. त्यामुळे त्यातीलही शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायचे. पावसाची तीव्रता कमी जरी असली तरीही काही मोजक्या ठिकाणी गर्जना जर सुरुवात झाली तर आपला पश्चिमेकडील भाग पाहून त्यांनी सतर्क राहायचं. राज्यामध्ये जसे वारे ज्या दिशेने आलेत, HP-LP कंडिशन मी तुम्हाला याच्या अगोदर देखील समजून सांगितली की HP भागातून वारे जोराने वाहतात. LP कंडिशन असलेल्या म्हणजे टेम्परेचर अधिक असलेल्या भागामध्ये ते सक्रिय होतात, तिथे ढगांची निर्मिती होते. पण ज्या भागातनं वारे आले त्याच भागातनं आभाळ देखील निघतंय, त्याच भागातनं पाऊस देखील निघतोय. ही झाली HP-LP कंडिशनची गोष्ट. ठीक आहे, याच माहितीसाठी तुम्ही सविस्तर लाईव्ह पण येत चला. रात्री 7-7:30 वाजता हा लाईव्ह आपल्या तोडकर हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती असतो. धाराशिव परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. कळंब वगैरे परिसरात देखील पावसाचा हजेरी राहिली आहे. बीड गेवराई परिसरात देखील पावसाने जोर वाढलेला आहे. तसेच आणखीन काही भागामध्ये देखील पावसाचा जोर आहे, त्याचा मेसेज मी दिले आहे. ठीक आहे, सविस्तर माहितीसाठी लाईव्हला येत चला. धन्यवाद.